डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांना विनम्र अभिवादन करू। खरं तर प्राचार्य साहेबांचं या ठिकाणी सुरू असलेलं मुक्त चिंतन एवढं सुंदर होतं की मी सुद्धा त्या मुक्त चिंतनामध्ये रमून गेलो होतो। सगळ्यांना पुन्हा माझ्या प्रवाहाकडे आणणं थोडंसं अवघड आहे याची जाणीव मला आहे, पण एक सुंदर असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतोय आणि मी बोलण्यासाठी आलो, पण सुंदर अशा प्रकारचं कर्मवीर अण्णांच्या जीवनचरित्राबद्दल विचार करत मला या ठिकाणी प्राचार्य साहेबांच्या मनोगतातून या ठिकाणी प्राप्त झालं। अतिशय सुंदर अशा मनोगताबद्दल मला अतिशय धन्यता वाटते। आणि रयत शिक्षण संस्थेचा जो इतिहास आहे, हा इतिहास आहे त्यागाचा, हा इतिहास आहे प्रेरणेचा, हा इतिहास आहे समाज प्रबोधनाचा आणि हा लढा आहे सामाजिक समतेचा। या सामाजिक समतेच्या लढ्यातलं अतिशय महत्वाचं असं योगदान सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विठ्ठल शिवनकर साहेब, उपप्राचार्य सन्माननीय देवकाते सर, डॉक्टर स्नेहा पाटील मॅडम, शिव खाडे सर, आमचे मित्र विष्णू मस्के सर, या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीमती मनीषाताई शिंदे, रामचंद्र मुजमुले सर, दिनेश डोंगडे सर, या ठिकाणी उपस्थित असणारे राजकुमार मरे सर, मृदुलाताई रामटेके, माझ्या समोर बसणारे सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या विविध स्पर्धा पार पडल्या त्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये असणारी विविधता, तुमचा सगळ्यांचा उत्साह आणि ज्या महापुरुषांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा असं म्हटलं जातं। ज्या महापुरुषांनी आपला देह झिजवला त्या महापुरुषाचं जीवन चरित्र आपण एकदा अभ्यासावं आणि खरं तर वर्षातून एकदा नाही, कर्मवीर भाऊराव पाटील असा एक विचार प्रवाह आहे की विचार प्रवाह आपण वारंवार आणि दररोज आठवला पाहिजे। याचं कारण असं आहे की या विचार प्रवाहाच्या पाठीमागे एक प्रचंड अशा प्रकारची प्रगतीची आणि समाजाच्या हिताची शक्ती दडलेली आहे आणि याची जाणीव ज्या वेळेला आपल्याला होते त्यावेळेला हा प्रचंड इतिहासाचा पडदा आपल्या डोळ्यापुढे उलगडत जातो। ज्या वेळेला या देशाच्या सामाजिक समतेचा लढा आपण तपासतो त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा एक महापुरुष एका दीपस्तंभाप्रमाणे उभा राहिला आणि या महापुरुषांनी अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर देशासाठी अनेक आदर्शाचे वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड आपल्या सगळ्यांसाठी निर्माण करून ठेवले। कर्मवीर भाऊराव पाटलांचं चिंतन यासाठी करायचं की या महापुरुषानं समाजाच्या प्रगतीची नाडी ओळखली होती। नाही रे समाजाला, आहे रे समाजाच्या पंक्तीमध्ये जोपर्यंत आपण बसवत नाही तोपर्यंत या देशाच्या उत्थानाची क्षितिज खुली होणार नाही त्याची कल्पना या महापुरुषाच्या मनात लहानपणापासून होती। मला आज विशेष आनंद यासाठी झाला की कर्मवीर अण्णांचं बालपण ज्या परिसरामध्ये गेलं त्या परिसरामध्ये बोलायची संधी आदरणीय मस्के सरांनी मला या ठिकाणी आज उपलब्ध करून दिली। ज्या वेळेला एक 100 वर्षाच्या इतिहासाच्या पाठीमागे आपण जातो त्यावेळेला सरांनी आता सांगितल्याप्रमाणे एक चिमुरडा मुलगा आपल्या हरी दलित अस्पृश्य समाज मित्रांबरोबर ज्या वेळेला विट्याच्या परिसरात फिरत होता त्यावेळेला त्याला तहानेला पाणी देण्याचं सामर्थ्य या गावातल्या एकाही आडामध्ये नव्हतं। त्यावेळेला कर्मवीर अण्णांनी त्यावेळेला तो विहिरीचा राट मोडून टाकला आणि आता काढा लेकाच्या कसे पाणी काढतात असं म्हणून दंड ठोकून उभा राहिला। त्यावेळेला या लहानग्या मुलाच्या अंगाची हिंमत बघून या गावातल्या मोठमोठ्या लोकांना सुद्धा त्यांच्या समोर जाण्याची हिंमत झाली नाही। असा इतिहासाचा एक सुंदर अशा प्रकारचा आविष्कार बालपणापासून एका मुलाच्या मनामध्ये तेवत होता। मुलगा या वेळेला फिरत होता त्यावेळेला त्याच्या लक्षात येत होतं
की जाती जातीच्या भिंतीने हा समाज बंदिस्त झालाय. गावामध्ये जी वेस आहे त्या वेशीच्या पलीकडे असणारा गावकुसा बाहेरचा समाज अन्नासाठी मोताज झालेला आहे आणि गावकुसाच्या आतल्या समाजाला या गोष्टीचं काहीच घेणं देणं नाही. त्या अगोदर एक सुंदर अशा प्रकारचं वातावरण महात्मा ज्योतिराव फुले नावाच्या महापुरुषांनी सुरू केलं होतं आणि त्यांनी तर शंखनाद केला होता. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या घालवायची आहे मला आणि म्हणून त्यांची 20-22 वर्षाची पत्नी ज्या वेळेला मुलांना शिकवायला जात होती त्यावेळेला सनातन्यांकडून सेना चिखलाचा मारा तिच्या अंगावरती होत होता. लहुजी बुवा एका ठिकाणी लहुजी बुवा उपस्थित होते त्यावेळेला सावित्रीबाईंनी आपल्या पतीला मागणं मागितलं की माझं एक काम आहे तेवढं एक काम तुम्ही करा. त्यावेळेला महात्माजींनी विचारलं की काय काम आहे. त्यावेळेला सावित्रीबाईंनी सांगितलं की माझ्या अंगावरती एकच साडी आहे, माझ्या अण्णाला विनंती आहे की मला आणखी एक साडी घेऊन द्या. त्यावेळेला महात्माजी खवळून उठले आणि म्हणाले की तुला लग्नाच्या अगोदरच सांगितलं होतं की आपलं जीवन ते आपल्यासाठी नाही. या देशातल्या हजारो मुलांना हजारो स्त्रियांना कपडे मिळत नसताना तू माझ्याकडे साडीची मागणी केली तरी कशासाठी. आणि एवढं ऐकल्यानंतर सावित्रीबाई आतमध्ये गेली आणि लहुजी बुवांनी सांगितलं की तात्यासाहेब, सावित्रीबाई साडी मागतात त्या काही सुंदर कपडे घालावेत म्हणून नाही. त्या शाळेमध्ये जात असताना सेना चिखलांचा मारा त्यांच्या अंगावरती होतो आणि त्याच अवतारामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं बरं दिसत नाही म्हणून त्या साडी मागतायत. तात्यासाहेब, थोडासा इतर खर्च कमी करा पण माऊलीसाठी तुम्ही साडी घेऊन द्या. आज कपाटानं भरलेल्या साड्या पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे सावित्रीबाई आहेत ही गोष्ट लक्षात येते आणि माझ्या पुढे असताना हा जो वर्ग आहे मोठ्या संख्येने उपस्थित असणारा आज सावित्रीबाई या ठिकाणी उपस्थित असत्या तर त्याने आनंदोत्सव साजरा केला असता की माझ्या लेकी अतिशय सन्मानाने शिकतायत आणि मोठमोठ्या पदावरती विराजमान होत आहेत. आज माझं स्वप्न साकार झालं आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी या सगळ्या महापुरुषांच्या प्रेरणांचा उपयोग होतो. मला आपल्याला सांगू द्या की 24 सप्टेंबरला म्हणजे कालचाच दिवस होता 1873 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातलं वातावरण बदलून गेलं. सत्यशोधक समाज नंतर कोल्हापूरला आला. राजर्षी शाहू महाराजांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्या उपस्थितीने सत्यशोधक समाजाचे वेगवेगळे कार्यक्रम व्हायला लागले आणि जातीभेदावरती या समाजाने प्रचंड अशा प्रकारचा प्रहार केलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे अण्णा ज्या वेळेला कोल्हापूरला शिकायला गेले त्यावेळेला त्या ठिकाणचं वातावरण त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गावातल्या पेक्षा वातावरण जरी या ठिकाणी तसंच असलं तरी या ठिकाणी एक राजा हे वातावरण बदलवण्याचा प्रयत्न करतोय. 1902 साली म्हणजे त्याच दरम्यान राजर्षी शाहू महाराजांनी 50% आरक्षण आपल्या लोकांना देऊन टाकलं आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जो नागरिक समाज आहे त्यांना या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा मार्ग अतिशय सोपा आहे. आणि मग राजवाड्यामध्ये पारदेच्या लोकांना प्रवेश मिळाला आणि शाहू राजांचे अंगरक्षक म्हणून पारधी समाज मोठ्या आनंदाने हे सगळं काम करू लागला. शाहू महाराजांना एक गोष्ट माहित होती की ज्यांच्या हातामध्ये सामर्थ्य आहे त्याच्या सामर्थ्यवंताच्या हातामध्ये तलवार द्यावी, विद्यावंताच्या हातामध्ये पेन द्यावा, शाई द्यावी आणि त्याच्याकडून समाजहिताची सुंदर सुंदर अशा प्रकारची कामं करून घ्यावी. लाल्या पारधी नावाचा त्यांचा एक अंगरक्षक होता. तो शाहू राजांचे पाय दाबायचा. एके दिवशी काय झालं कळत नाही, दिवसभर तो दमला होता आणि शाहू महाराज कुठेतरी शाहू महाराजांना झोप लागली आणि त्यांचे पाय दाबता दाबता त्यांच्याच पलंगावरती या लाल्या पारध्यालाही झोप लागली. थोड्या वेळाने शाहू राजांना ज्या वेळेला जाग आली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पलंगावरती लाल्या झोपलेला आहे आणि मग शाहू राजे तिथून उठले आणि त्यांनी त्या ठिकाणी फरशीवरती एक उशी घेतली आणि त्या ठिकाणी ते झोपले. सकाळच्या वेळेला ज्या वेळेला सेवक आले त्यावेळेला सेवकांच्या लक्षात आले की राजा खाली झोपलाय आणि हा सेवक गादीवरती झोपलाय आणि मग ते जवळ गेले आणि त्यांनी त्याला उठवलं की अरे लाल्या तू या ठिकाणी झोपलास कसा. राजाच्या पलंगावरती झोपला आणि तो जागा झाला आणि त्याच्या लक्षात आलं
की राजाच्या पलंगावरती आपण झोपलोय आणि राजा प्रत्यक्ष खाली झोपलेला आहे. आणि मग त्याला अतिशय वाईट वाटलं, तो भिला. आता आपल्याला फार मोठी शिक्षा होईल असं त्याला वाटलं आणि तो जो तिथून पळाला तो 8-10 दिवस कुणाला सापडलाच नाही. राजाने त्याला शोधायला माणसं पाठवली आणि एके दिवशी तो सापडला. त्याला घेऊन आले आणि राजे म्हणाले त्याला, अरे तू माझ्या पलंगावरती झोपला, एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही, तू माझी सेवा करतोस, तू दमला असशील, तू पलंगावरती झोपला कारण थंडी आहे, माझ्या पलंगामध्ये या ठिकाणी या खोलीमध्ये ऊब आहे, कदाचित तुला त्यामुळे झोप लागली असेल. पण तू ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी उघडी बागडी लहान मुलं हिंडतात, थंडीवरती त्यांच्या अंगावरती घालायला कपडे नाहीत याची जाणीव मला आहे. आणि म्हणून या प्रसंगाची आठवण म्हणून तुझ्या समाजातल्या लोकांसाठी नदीच्या त्या पलीकडच्या बाजूला सुंदर अशा घरकुलाची योजना मी राबवतोय की जेणेकरून तुम्हालाही मायेचं घर मिळालं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये तुमची मुलं आनंदानं उभा राहिली पाहिजेत. अशा प्रकारचं वातावरण अण्णा त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहत होते. कुस्तीचा नाद होता, शरीर बळकट होतं, तांबड्या मातीशी असणारे इमान आणि त्याच्यावरती जोर बैठकांचा आवाज. कोल्हापूर नगरी ही कुस्तीची नगरी म्हणून जगत विख्यात होती. शाहूराजे जिथं जिथं जातील त्या ठिकाणी शाहूराजांचा कुस्तीचा सम्राट म्हणून त्यांचा सन्मान व्हायचा. शाहूराजांचं वैशिष्ट्य असं होतं की अनेक कलांना त्यांनी त्या ठिकाणी अभयदान दिलं होतं. त्या ठिकाणी रस्त्यावरती बालगंधर्व रियाज करताना दिसायचे. अल्लादिया खानचं सुंदर अशा प्रकारचं गाणं लोकांना ऐकू यायचं. अबलाल रहमान सारखा चित्रकार जंगलामध्ये राहत होता. एक परदेशी चित्रकाराला शाहूराजांनी बोलवलं आणि सुंदर असं चित्र काढायला सांगितल्यानंतर त्यांनी चित्र काढलं आणि ती चित्र बघायला ज्या वेळेला गावातली लोक आली त्यावेळेला त्यातला एक जण म्हणाला, अरे अशी चित्र, ह्याच्यापेक्षा भारी चित्र आमच्या अबलाल रहमान काढतात. शाहूराजांच्या कानावरती ही गोष्ट पडली. त्यांनी विचारलं की अबलाल रहमान राहतात कुठं? त्यांच्या घरी सैनिक पाठवलं. त्यांनी सांगितलं की ते जंगलामध्ये चित्र काढत बसले असतील. शाहूराजांनी सैनिक पाठवून त्यांना बोलावून घेतलं. त्यावेळेला अबलाल रहमाननी सांगितलं की मला तुमच्या राजवाड्यामध्ये जमणार नाही कारण मी राणावनातला आणि जंगलातला चित्रकार आहे. त्यावेळेला शाहूराजांनी सांगितलं, अरे जंगलातच राहून तू चित्र काढ, पण दरबारी चित्रकार म्हणून मानाचा सन्मान आम्ही तुम्हाला देतो. आणि दरबारी चित्रकार म्हणून अबलाल रहमानांचं स्थान त्यांनी एवढं मोठ्या पद्धतीने हे केलं. आज ही जगभरात अबलाल रहमानांची चित्र वाचली जातात आणि एक दिवस ज्या वेळेला अबलाल रहमानांना समजतं की या चित्राचा पोशिंदा शाहूराजा आता जग सोडून निघून गेलेला आहे. अबलाल रहमाननी सगळे त्या चित्राचे गट्टे आणले, पंचगंगेच्या तीरावरती ते बसले आणि एक एक चित्र समोर धरायचे आणि पंचगंगेच्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे. कुणीतरी विचारलं की अबलाल सर तुम्ही असं का करता? त्यावेळेला अबलालनं उत्तर दिलं, अरे या चित्रांचा रसिकच आता जिवंत राहिला नाही, या चित्रांना ठेवून मी काय करणार आहे. म्हणजे अशा वातावरणामध्ये कर्मवीरांना घडत केले. एखादा महापुरुष ज्या वेळेला मोठा होतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे असणाऱ्या ज्या विचाराच्या आणि ज्ञानाच्या प्रेरणा, त्या प्रेरणा किती मोठ्या असू शकतील याची कल्पना आपल्याला या प्रसंगावरून येऊ शकते. मग आता सरांनी सांगितलं की त्यांच्या वसतिगृहातून त्यांना काढून टाकण्यात आलं. बाळासाहेब खानविलकरांच्या मदतीने ते राजवाड्यात राहायला लागले आणि मग राजवाड्याचा परिणाम त्यांच्यावरती झाला. शाहूराजे त्यांच्याशी बोलत असत, त्यांनाही या गोष्टीचा आनंद वाटत असे. इयत्ता इंग्रजी 6वी मध्ये शिकत असताना दुर्दैवानं ते नापास झाले आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला योगायोगाने शाहूराजे त्या दिवशी वस्ती त्या राजवाड्यात होते आणि सगळी मुलं यायची, शाहूराजांना नमस्कार करायची आणि पास झाल्याचं वर्तमान सांगायची. त्यांनी भाऊरावांकडे पाहिलं आणि भाऊरावांना म्हणाले की भाऊराव, अरे तुझा रिझल्ट काय लागला मला तू सांगितला नाहीस. त्यावेळेला भाऊरावांनी सांगितलं की काय करावं, मी नापास झालेलो आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर त्यांना वाईट वाटलं शाहूराजांना. त्यांनी काही काळ विचार केला आणि दुसऱ्या दिवशी शाहूराजांनी त्यांच्या शिक्षकांना बोलावलं. त्या शिक्षकाचं नाव होतं भार्गवराव कुलकर्णी आणि त्यांना बोलावलं आणि असं सांगितलं की हा मुलगा हुशार दिसतोय, सगळं कामाचं नियोजन चांगल्या पद्धतीने करतो, कुस्ती तर अशी करतो, याच्या बोलण्यामध्ये नेमकेपणा आहे आणि विशेषतः समाजातल्या सामाजिक समतेविषयी या मुलाला अतिशय आवड आहे. असा मुलगा नापास होणं मला तरी योग्य वाटत नाही, म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही याला पास केलं तर बरं होईल. ते भार्गवराव कुलकर्णी ऐकत होते. सरांनी काही काळ ऐकलं आणि सरही महाराजांना म्हणाले की महाराज, पास होण्यासाठी जे निकष सांगितले जातात त्यामध्ये तुम्ही सांगितलेला एकही निकष बसत नसल्यामुळं मला त्यांना पास करता येत नाही. पण राजा सांगतोय म्हटल्यानंतर
न ऐकणं बरं दिसत नाही म्हणून तो ज्या बाकावरती बसतो तो बाक मी पुढच्या वर्गामध्ये नेऊन ठेवील, पण या मुलाला पुढच्या वर्गामध्ये मला नेऊन ठेवता येणार नाही. त्या शिक्षकाचं बोलणं ऐकल्यानंतर राजांनी अण्णांना सांगितलं की अरे पुढच्या वर्षी परीक्षेला बस आणि अभ्यास कर, चांगल्या मार्काने तू पास होशील. आणि त्या भार्गवराव कुलकर्णीला त्या विभागाचा, कोल्हापूर विभागाचा शिक्षणाधिकारी म्हणून त्यांचा आदेश त्यांनी काढला. अशा प्रकारचं मुक्त वातावरण त्या ठिकाणी होतं. मला आपल्याला सांगू द्या, त्या 100 वर्षानंतर शिक्षणाचा अधिकार नावाचा कायदा आम्ही केला आणि आम्ही प्राथमिक शिक्षक ज्या वेळेला विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करतो त्यावेळेला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तिन्ही क्षेत्रामध्ये पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रातली मार्क देतो. म्हणजे असा प्रश्न पडतो की एखादा कुस्तीमध्ये हुशार असेल आणि त्याला गणित येत नसेल तर तो आयुष्यामध्ये अयशस्वी झाला का? त्याला इंग्रजी येत नसेल तर तो अयशस्वी झाला काय? शाहू राजांनी त्यावेळेला या शिक्षण व्यवस्थेची बीज त्यावेळेला आपल्या विचारांना रोवली होती आणि या गोष्टीचा परिणाम अण्णांच्या मनावरती होत होता. आणि मग कोल्हापूरच्या वातावरणानंतर कर्मवीर अण्णांनी सातारला आल्यानंतर ज्या वेळेला शिक्षण व्यवस्थेचा प्रयोग केला त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केला. ते नेहमी म्हणायचे की राजर्षी शाहू महाराजांच्या बंडखोरीवर माझ्या स्फूर्तीचा पिंड पोचला गेलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आता सरांनी प्रसंग सांगितला 1927 साली ज्या वेळेला महात्मा गांधीजींनी शाहू वसतिगृहाचं नामकरण त्यांच्या हस्ते झालं आणि त्यावेळेला सगळ्या जाती धर्माची मुलं एकत्र राहत आहेत हे पाहिल्यानंतर मी साबरमती आश्रमामध्ये जे करू शकलो नाही ते भाऊराव तुम्ही या ठिकाणी करून दाखवलं, अशा प्रकारचा अभिप्राय व्यक्त केला. आणि शाहू बोर्डिंगचं नामकरण केल्यानंतर सहज कानात मिस्किलपणे प्रश्न विचारला. गांधीजी अतिशय कधी कधी विनोदानं बोलत आणि विनोदानं प्रश्न विचारला की भाऊराव तुम्ही शाहू राजांचं नाव या वसतिगृहाला दिलं, शाहू राजांनी तुम्हाला किती पैसे दिले? त्यावेळेला अण्णांनी सहज उत्तर दिलं की त्यांच्याकडून पैसे नाहीत घेतले, त्यांच्याकडून मोठं मन मी घेतलेलं आहे. आणि या मोठ्या मनाच्या जोरावरती या महापुरुषांनी अवघ्या महाराष्ट्राचं मन आबाळा एवढं मोठं केलं आणि म्हणून सामाजिक सुधारणेचा, सामाजिक स्वातंत्र्याचा आणि सामाजिक ऐक्याचा एक स्वतंत्र सुंदर अशा प्रकारचा लढा या महाराष्ट्राच्या या भूमीतून वाहत असलेला आपल्याला दिसून येतोय. धनिनीच्या बागेत शिक्षण व्यवस्थेला देणगी आहे मोठी की श्रमाचे बळे पुलवा. आमचे मामासाहेब जगदाळे नेहमी म्हणायचे की त्यांनी अण्णांपासूनच प्रेरणा घेतली होती. 2 बोटानं काम करणाऱ्यापेक्षा 10 बोटानं काम करणाऱ्याला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. म्हणजे कष्टकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. आणि तू तर धरतीपुत्र आहे, तुझ्या हातामध्ये जादू आहे आणि तुझ्या शब्दामध्ये आणि तुझ्या मनगटामध्ये सामर्थ्य आहे. तुझ्या वेळेला काम करायला पुढे येशील त्यावेळेला श्रमाचे मळे फुलवशील आणि त्या श्रमाच्या मळ्यातून तुझ्या घामातून या देशामध्ये ज्ञानगंगा वाहत जाईल. अशा प्रकारचं स्वप्न या महापुरुषांनी पाहिलं आणि ते स्वप्न दाखवलं. सामाजिक विकासासाठी पैशाची गरज नसते, तो मिळत जातो आणि चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागे पैसा वाट काढत शोधत येतो. हे कर्मवीर अण्णांच्या जीवनातून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. श्रमाचे मळे फुलवण्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक विचारवंत त्यावेळेला घडले. हे साधारणपणे 25-30 वर्षापूर्वीचा काळ जर आपण विचारात घेतला तर प्रत्येक जण अभिमानाने सांगायचं की आम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहोत आणि कर्मवीर अण्णांच्या विचाराचा प्रभाव आमच्यावरती पडलेला आहे. आणि या पद्धतीनं प्राचार्य शिवाजीराव भोसले सर लहानपणी त्यांची परिस्थिती गरिबीची, खरं तर इथंच त्यांचं शेजारी असणारं गाव रेणावीच्या या परिसरातून ते मोठे झाले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना तिथे शाळेमध्ये टाकलं, वसतिगृहामध्ये दिवसभर काम करावं, पुन्हा शाळा शिकावी, या पद्धतीनं हे सगळं काम सुरू असायचं. आणि मग एक दिवस असा आला की त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि अण्णा कुठेतरी परगावी गेले होते. आणि मग 2 दिवसांनी अण्णा आल्यानंतर अण्णांना समजलं की शिवाजीराव नावाच्या एका विद्यार्थ्याला आपल्या वसतिगृहातल्या शिष्यवृत्ती मिळालेली आहे आणि अण्णांचा आनंद व्यक्तात पावेना. त्यांनी त्या सगळ्यांच्या समोर शिवाजीला बोलवलं आणि विचारलं की अरे शिवाजी तुला शिष्यवृत्ती मिळाली आणि तू पेढे नाहीच वाटले. आता पेढा हा शब्द कानावरती पडताच त्यांचा चेहरा एकदम पडला. इथं तर कमवा आणि शिकामध्ये काम करतोय, पैसा पाहायला सुद्धा मिळत नाही आणि मग पेढा आणायचा कुठून? पण अण्णा चेहऱ्याचे जाणकार होते, त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि ते म्हणाले जाऊ दे पाहू आपण काय करायचं ते. पण सगळ्यांच्या समोर अभिनंदन केलं आणि संध्याकाळी वसतिगृहामध्ये स्वयंपाक करणाऱ्या सगळ्या ताईंना एकत्र बोलावलं आणि असं सांगितलं की आज जरा संध्याकाळी ज्वारीच्या भाकरी तुम्ही जास्त करा.
ज्वारीच्या भाकरी जास्त केल्या, त्या शिल्लक राहिल्या. अण्णा सकाळी लवकर उठले, सगळ्या भाकरी एकत्र केले, 2-3 मुलं घेतली आणि सगळ्या भाकरी हाताने चुरल्या आणि त्याच्यामध्ये गुळ टाकला आणि छोटे छोटे मुटके तयार केले आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलवलं आणि त्या ठिकाणी ते म्हणाले की आज आपल्या वसतिगृहातल्या एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली म्हणून पेढे वाटपाचा कार्यक्रम मी ठेवलेला आहे. आपल्या वसतिगृहामध्ये पेढा या शब्दाला अर्थ आहे. ते महागडे पेढे आपल्याला घेता येत नाही, कारण तुमच्या जवळही पैसा नाही आणि माझ्या जवळही पैसा नाही, पण आनंद उत्सव साजरा झाला पाहिजे आणि म्हणून भाकरीचे पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. गरिबी असली तरी हरकत नाही, पण गरिबीतही आनंदाचा उत्सव आपल्याला साजरा करता आला पाहिजे. ही किमिया आणि प्रेरणा या महापुरुषांनी आपल्याला दिली आणि या धनावरती अनेक लोकांचं जीवन आणि तत्वज्ञान उभा राहिलेलं आपल्याला दिसून येत आहे. साधे साधे प्रसंग आहेत, पण या प्रसंगाच्या मदतीने एक सुंदर असा क्रांती संपन्न इतिहास आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभा राहतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे यासाठी, कर्मवीर अण्णांचा इतिहास ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला या देशातला एक स्वतंत्र अशा प्रकारचा समतेचा लढा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढून निघून पुढे जातो. या समतेच्या लढ्यानं एक या महाराष्ट्राला तत्वाचं एक अधिष्ठान प्राप्त करून दिलं आणि याच्यावरती या सगळ्या गोष्टी उभा राहिलेल्या दिसून येतात. जसे आनंदाचे प्रसंग आले तसे दुःखाचेही प्रसंग अनेक वेळा आले. बऱ्याच वेळेला परिस्थिती अशी असायची की वसतिगृहात काही नसायचं. प्रबोधनकार केशवराव ठाकरे एकदा वसतिगृहात आले आणि त्यांनी पाहिलं की संध्याकाळी आता जेवण झालेलं आहे, पण संध्याकाळी ज्वारीचा एक कणही या वसतिगृहामध्ये शिल्लक नाही. अण्णांना विचारलं तर अण्णा म्हणाले की आता काय करावं, माझ्याही डोळ्यापुढे काही चालले नाही की आता मदत नेमकी कुणाला मागावी, कारण आज संध्याकाळचा विषय मोठा अवघड होऊन बसलेला आहे. आणि मग याच्यावरती प्रबोधनकारांनी सांगितलं की अण्णा तुम्ही थांबा, मी संध्याकाळी परत येतो, माझ्या बरोबर 5-6 पोती द्या, एक बैलगाडी द्या आणि 3-4 विद्यार्थी माझ्या बरोबर द्या. आणि मग हे सगळेजण गावात गेले. त्यावेळेला वसतिगृहामध्ये बैलगाडी असायची, कमवानी शिका धनिनीच्या बागेत श्रमाचे मळे विद्यार्थी पुरवत असायचे आणि चौकामध्ये प्रबोधनकार ठाकरे उभा राहायचे, सुंदर असं भाषण करायचे आणि भाषणाचा शेवट असा करायचे की आज अण्णांच्या वसतिगृहातील मुलांना संध्याकाळचं जेवण नाही, आपण काहीतरी मदत करा. आणि 4-5 पोती धान्य घेऊन ते परत आले. अशा प्रकारची आठवण प्रबोधनकारांनी लिहिलेली आपल्याला दिसून येते. असे अनेकांचे प्रसंग कर्मवीर अण्णांसाठी. आदरणीय रयत माऊलीचा विषय आपण सगळेजण घेतो आणि अतिशय आदरानं त्यांना मला आपल्याला सांगू द्या की आपण नेहमी आपण कदाचित ऐकलं असेल की ज्या वेळेला त्यांचं लग्न झालं त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी 80 तोळं सोनं त्यांच्या अंगावरती घातलं होतं. लक्ष्मीबाईंचा 1913 सालचा आणि साधारण 1927 सालचे असे 2 फोटो आपल्या सगळ्यांच्या पुढे आहेत. 1913 सालच्या फोटोमध्ये नखशिकांत सुवर्णांनी त्या नटलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एवढे दागिने त्यांच्या अंगावरती होते. आणि ज्या वेळेला वसतिगृह सुरू झालं त्यावेळेला ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला अण्णा समोर यायचे आणि मग लक्ष्मीबाई आपला दागिना त्यांच्या हातात द्यायच्या. तो दागिना सोनाराच्या दुकानात मोडला जायचा आणि त्या दागिन्याचं धान्य घेऊन विद्यार्थी यायचे आणि आनंदानं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालत असायच्या. एके दिवशी लक्ष्मीबाईंचे वडील आले. ते कर्मठ होते, जैन होते आणि मग त्यांनी पाहिलं की बहुजन समाजाची सगळी मुलं चुलीपर्यंत जातात. त्यावेळेला त्यांनी लक्ष्मीबाईंना रागवले आणि ते म्हणाले की काय तुझ्या नवऱ्याला एखादं चांगलं काम करता येत नाही का, काय त्यांनी हा उद्योग मांडलाय, सगळी जाती व्यवस्था व्यवस्था ते बोलून गेले. त्यावेळेला लक्ष्मीबाईंनी थोडा वेळ ऐकलं आणि पुन्हा त्या मानी स्त्रीने आपल्या वडिलांना सांगितलं की हे बघा दादा, तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही माझ्या घरी या. माझा नवरा करतोय, हे चांगलं काम करतोय आणि या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. तुम्हाला जर माझ्या घरी येऊ वाटत नसेल तर तुम्ही माझ्या घरी नाही आलं तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याला तुम्ही काहीही बोलू नका. आणि हे आपल्या मुलीचे शब्द ऐकल्यानंतर तो मानी म्हातारा गावाकडे गेला. पुन्हा कधीही आपल्या मुलीच्या घरी तो आला अशी इतिहासामध्ये नोंद नाही. आपल्या वडिलांना सोडायची वेळ आली तरी या मानी माऊलीने आपल्या पतिराजांच्यासाठी, आपल्या कर्मवीर अण्णांच्या विचारासाठी आणि त्यांच्यावरील संस्कारासाठी या सगळ्या गोष्टीचा त्याग केल्याचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या पुढे असलेला आपल्याला दिसून येतो. आणि एके दिवशी पाडव्याच्या सणाला ज्या वेळेला गोडधोड आपल्या विद्यार्थ्यांना खायला मिळत नाही त्यावेळेला त्या हॉस्टेलचा शिपाई आणि विद्यार्थी आले आणि असं सांगितलं की नेहमीचा दुकानदार त्याची खूप उधारी थकल्यामुळं आज काहीही सामान द्यायला तयार नाही.
नाही त्यावेळेला स्वतःच सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र काढून त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोडधोड जेवणाची व्यवस्था केली. हा विचार ज्या वेळेला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सगळीकडे जातो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की साधी माणसं पण त्यांची ताकद आम्हाला स्पर्श करण्याची होती. तुम्ही आव्हान दिलं आणि जातीभेदाच्या, कर्मठपणाच्या आणि मागासलेपणाच्या सगळ्या भिंती तुम्ही फोडून टाकल्या आणि नवविचाराचा अतिशय सुंदर अशा प्रकारचं चैतन्यमयी वातावरण तुम्ही निर्माण केलं. माझ्या दाढीत जेवढे केस असतील त्याच्या शतपटीने मी विद्यार्थी निर्माण करेल आणि समाज प्रबोधन करणाऱ्याच्या छाताडावर थैथै नाचायला लागेल अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा घेणारा आणि तो खरा करणारा हा कर्मयोगी हडामांसाचा माणूस बनून या भूमीवरती जन्माला आला असेल यावरती आणखी 100-200 वर्षानंतर लोकांचा विश्वास बसणार नाही एवढं काम या महापुरुषांनी स्वतःच्या ताकदीने निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतंय. 1948 साली सातारमध्ये काही घटना घडल्या. बाळासाहेब थेर त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि रयत शिक्षण संस्थेची ग्रँट त्यांनी बंद करून टाकली. राग काढला त्यांच्यावरती. अण्णांना काय करावं ते कळेना. आठवण झाली एका मित्राची, सद्गुरू गाडगे बाबांची. गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कर्मवीर अण्णांची अतिशय जवळची आणि हृदयातली माणसं होती. आणि मग अण्णांना असं वाटलं की बाबांच्या कानावरती ही गोष्ट घालावी. बाबांचं कीर्तन पाहिलं त्यावेळेला कीर्तन होतं नाशिकला. अण्णा नाशिकला गेले आणि कीर्तन झाल्यानंतर बाबांनी विचारलं की अण्णा तुम्ही इथं कसे आला. तर त्यावेळेला अण्णांनी सांगितलं की माझ्या संस्थेची ग्रँट बंद केलेली आहे आणि विद्यार्थ्यांची अडचण व्हायला लागलेली आहे. बाबा तुमच्या कानावरती ही गोष्ट घालण्यासाठी मी आलोय. गाडगे बाबांनी दुसऱ्या दिवशीची सगळी कीर्तनं कॅन्सल केली आणि सांगितलं की अण्णा आता तुम्ही जा, माझं मी काय करायचं ते पाहतो. त्यावेळेला विधानमंडळाचं अधिवेशन पुण्याला भरत असायचं. गाडगे बाबा पुण्याला आले आणि विधानमंडळाच्या परिसरात आले. त्या ठिकाणी मंत्री वेगवेगळे होते त्यांच्या दालनामध्ये. बाळासाहेब थेर मुख्यमंत्री होते आणि मग सगळ्यांना समजलं की गाडगे बाबा खाली आलेले आहेत आणि मग सगळे मंत्री आपल्या दालनातून खाली आले. बाळासाहेब थेर समोर आले. बाळासाहेब थेर गाडगे बाबांचे भक्त होते. बाबांना ते म्हणाले की बाबा आपण येणार म्हणून सांगितलं असतं तर आपला स्वागत समारंभ या ठिकाणी घडवून आला असता. आपण निमंत्रण दिल्यावर अशा ठिकाणी येत नाही पण आज आला, का आला ते मला सांगाल का. त्यावेळेला गाडगे बाबा म्हणाले की मी एक काम घेऊन तुमच्याकडे आलोय. त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं की काय हरकत नाही, तुम्ही सांगा मी ते करतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या महापुरुषांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि फार मोठा प्रपंच मांडलेला आहे. त्या गोरगरिबांच्या मुलांच्या पोटावरती मारू नका हे सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं आलोय. आणि रयत शिक्षण संस्थेची ग्रँट सुरू झाली. महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयाचा भूमिपूजन समारंभ बाबासाहेबांच्या हस्ते झाला आणि संध्याकाळी गाडगे बाबांचं कीर्तन झालं. आजही त्या 3 महापुरुषांचा फोटो या देशातल्या सामाजिक ऐक्याची जाणीव आपल्या सगळ्यांना दिल्याशिवाय राहत नाही. गाडगे बाबांचं नाव कराडच्या कॉलेजला आणि गाडगे बाबा खराट्यानं कॉलेज झाडतायत अशा प्रकारचा प्रसंग महाराष्ट्रामध्ये कुणीही पाहिला नसेल आणि कुणीही अनुभवला नसेल. आकाश एवढं मोठं मन असणारी माणसं या तालमीतून तयार झाली आणि म्हणून महाराष्ट्राच्या या भूमीला एक नवचैतन्याचं मोल असलेलं आपल्याला प्राप्त होतंय. 200-300 वर्षापूर्वी त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या एका महापुरुषानं दीनदलितांच्या गोरगरिबांच्या मुलांना एकत्र करून त्यांच्या हस्ते स्वराज्य निर्माण केलं आणि या महापुरुषांनी पुढच्या स्वराज्याचं बांधकाम केलेलं आपल्याला दिसून येत आहे. शिवाजी महाराजांचं नाव ज्या कॉलेजला होतं त्या कॉलेजला माझ्या वडिलांचं नाव द्या म्हणून एक धनिक पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी घेऊन आल्या. त्यावेळेला अण्णा प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने म्हणाले की एक वेळेला माझ्या वडिलांचा जन्म झाला त्या वडिलांचं नाव बदलेल पण शिवाजी महाराजांचं या कॉलेजला दिलेलं नाव मी कधीही बदलणार नाही. ही इतिहासाविषयी, ही महापुरुषांविषयी आणि या देशाच्या अस्मितेविषयीची प्रीती त्यांच्या अंतःकरणामध्ये घर करून उभा राहत होती. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते आणि ती सगळी पुण्याई तुमच्या आणि माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येत आहे. मी भाग्यवान यासाठी की कर्मवीर अण्णांच्या शिक्षण संस्थेमध्ये मी शिकलो. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचं मोल माझ्या लक्षात आलं. जाती व्यवस्थेने या देशाची पारलेली खिंड
हिंडाणं आणि या बुजवण्याच्यासाठी केलेला प्रयत्न सगळा लक्षात आला आणि विशेषतः या मनामध्ये समता भरून उरली. याला कारण आहे कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या एका महापुरुषांनी आम्हाला दिलेलं शब्दांचं धन. आणि म्हणून मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की आता सरांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की हा दिवस एक दिवस असता उपयोगाचा नाही. दररोज तुम्हाला अण्णांच्या जीवनाची आणि कार्याची दररोज थोडी का होईना आठवण तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. असं आहे की भोसले सदस्य एकदा म्हणाले होते की चिमणीचं पिलू जन्माला आल्यानंतर 40 वर्षात आकाशात भरारी घेतं, माणसाचं मूल जन्मल्यानंतर 40 वर्ष झाली तरी त्याला स्वसामर्थ्यानं भरारी घेता येत नाही. याचं कारण असं की पंखी आतून फुटलेले असतात, पदव्या बाहेरून लटकवलेले असतात. पदव्या ज्या वेळेला आतून फुटतील त्यावेळेला जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याचं सामर्थ्य तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा एक महापुरुष असा होता की ज्यांनी अंतःकरणातून पदव्या फुटतील असे हजारो पदवीधर निर्माण केले आणि या देशाच्या स्वतंत्र अशा क्षितिजावर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या विचारानं त्यांना त्या ठिकाणी भरारी घेण्याचं सामर्थ्य त्यांच्या मनामध्ये निर्माण केलं. आणि म्हणून हा इतिहास पुन्हा पुन्हा आठवावा. हा इतिहास त्यागाचा आहे, हा इतिहास करुणेचा, हा इतिहास समतेचा, हा इतिहास जीवन तत्वज्ञानाचा. आणि यावरती अनेक गोष्टींचं मोल कर्मवीर अण्णांना विद्यार्थी अपेक्षित होता, सर्वांग सुंदर अशा प्रकारचा विद्यार्थी अपेक्षित होता. आणि म्हणून या ठिकाणी समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हितगुज करत असताना मला एक गोष्ट सांगायची की मोबाईल थोडासा बाजूला ठेवा आणि पुस्तकाची पानं उलगडण्याची सवय तुमच्या मनामध्ये तुम्ही लावून घ्या. ज्या वेळेला ग्रंथालयामध्ये आपण जातो आणि ग्रंथालयाची कपाट उघडून ज्या वेळेला हा दैदिप्यमान इतिहासाचा सुंदर असा आविष्कार आपल्या पुढे उभा राहतो त्यावेळेला एका पानाच्या आड या महापुरुषांच्या त्यागाचं आणि सामर्थ्याचं सुंदर अशा प्रकारचं विवेचन आपल्या सगळ्यांच्या पुढे उभा राहतं. विद्यार्थी हा गुणग्राहक, विद्यार्थी हा ज्ञानवंत, विद्यार्थी हा कर्मवंत, विद्यार्थी हा गुणवंत आणि या सगळ्यांची गोळाबेरी ज्या वेळेला होतो तेव्हा तो विद्यार्थी असतो. रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायचे की बंगालमध्ये नद्यांचं मोठं जाळं पसरलेलं आणि मग त्या होडीतून एक हुशार माणूस प्रवास करत होता. तो खूप शिकलेला होता, मोठमोठ्या पदव्या त्याच्याजवळ होत्या आणि मग तो नावाड्याला सहज विचारायचा, अरे तू शेक्सपियरचं नाव ऐकलंय का? त्याने सांगितलं की नाही, जन्माला आलो तसा मी या ठिकाणी आहे, माझ्या वाडवडिलांच्या बरोबर मी काम करतोय, पण अलीकडल्या लोकांना पलीकडे नेऊन सोडतोय, याच्या पलीकडे मी काहीच पाहिलं नाही. तुला रामायण माहित नाही, तुला महाभारत माहित नाही, अरे तुझ्या जीवनामध्ये अर्थ तर काय? आणि तो शांतपणे नाव वल्लवत होता. तेवढ्यात जोराचा वारा सुटतो, असा जोराचा वारा सुटतो की नाव उलटते. दोघजण दोन बाजूला फेकले जातात आणि नावाड्याला पोहता येत असताना त्याच्या लक्षात येतं की माझ्या नावेत बसणारा काय करतोय. आणि त्याला असं वाटतं की आता तो बुडायला लागलेला आहे आणि तो थोड्या वेळानं खाली जाईल आणि पुन्हा कायमचा वरती जाईल, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तो समोर जातो, त्याला स्वतःच्या बाहुबलावरती उचलतो, वाळूमध्ये आणून टेकवतो, त्याची थोडीशी शुद्ध हरपलेली असते, पोटावरती हात ठेवून तोंडातून पाणी बाहेर काढतो आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर तो शुद्धीवर येतो आणि नावाडी त्याला एक प्रश्न विचारतो, अरे एवढा विद्वान मग बुडतोस कसा? तू जर बुडत असतील तर तुझ्या विद्वत्तेला तसा काही अर्थ नाही आणि तुझी विद्वत्ता ही तुला या भवसागरातून वाचवण्यासाठी उपयोगी आली पाहिजे. अशा प्रकारे हजारो विद्यार्थ्यांना एक जीवनाचा सुंदर अशा प्रकारचा स्रोत कर्मवीर अण्णांनी निर्माण करून दिला आणि म्हणून या लढ्याला एक विशिष्ट अशा प्रकारचं योगदान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा डोळे उघडे ठेवून पहा. सुंदर अशा प्रकारचा आविष्कार आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभा राहिला. आणि दुसरी गोष्ट अशी की मी ज्या जागेवरती उभा आहे त्या जागेवरून मी ज्या वेळेला पाठीमागे पाहतो त्यावेळेला 100-200 वर्षापूर्वीचा आपला स्वतःचा इतिहास पहा आणि लक्षात ठेवा आणि विचार करा या गोष्टीवरती की मी इथं उभा राहण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आणि त्यावेळेला तुमच्या सगळ्यांच्या मनात येईल की कर्मवीर अण्णा असतील, रयत माऊली असतील, यांच्या त्यागातून आणि त्यांच्या विचारातून या ठिकाणी मी उभा राहिलेलो आपल्याला दिसून येतोय. एक कथा सांगतो जी अण्णांच्या विचारांशी निगडीत आहे. लिओ टॉलस्टॉय रशियातले ख्यातनाम विचारवंत, त्यांची पुस्तकं खूप गाजली. महात्मा गांधींवरती त्यांचा प्रभाव पडला. महात्मा गांधी ज्या वेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये होते त्यावेळेला टॉलस्टॉय फार्म नावाचा आश्रम होता, त्यांना टॉलस्टॉयचं नाव दिलं. टॉलस्टॉय हा गरिबांचा कैवारी, टॉलस्टॉय हा समतेचा उपासक पुजारी
आणि मग सुंदर असं साहित्य निर्माण केलेल्या या टॉलस्टॉयचा वृद्धाप काळामध्ये एक घटना अशी घडते की मॉस्कोतल्या लोकांना असं वाटतं की आपल्यासाठी ज्यांनी काहीतरी प्रयत्न केलेला आहे आणि खूप काही केलेलं आहे, या टॉलस्टॉय यांचा आपण सत्कार करावा. आणि मग सगळेजण त्यांच्या गावी जातात आणि त्यांना सांगतात की अरे अहो सर, आमच्या सत्काराचा कार्यक्रम आम्ही ठेवलाय मॉस्कोला, तुम्ही याल का? आम्ही खूप भाग्यवान असेल तुम्ही जर त्या ठिकाणी उपस्थित राहिला तर. मग यांच्या सगळ्यांचा आग्रह त्यांना मोडवत नाही, ते सांगतात काही हरकत नाही, मी येतो. आणि मग नियोजित कार्यक्रमासाठी ते रेल्वेनं जायला निघतात. एका रेल्वे स्टेशनवरती येतात. त्यावेळेला रेल्वेला 3 क्लास होते. इंग्रजांच्या काळात आपल्याही देशामध्ये 3 क्लास होते आणि तृतीय श्रेणीच्या डब्यात सर्वसामान्य लोकांचा प्रवास, तेही 3ऱ्या क्लासच्या डब्यामध्ये बसून प्रवास करत होते. एका स्टेशनवरती गाडी थांबते. पाणी पिण्यासाठी ते खाली उतरतात. पाणी पितात. अंगावरती साधा कोट, साधी कपडे आणि तेवढ्यात एक भरदारी पोशाखातली स्त्री समोरून त्यांच्या जात असते. आणि ती इकडे तिकडे पाहत असते. तिची नजर यांच्यावरती जाते आणि ती त्यांना म्हणते की ओ कुली, जरा इकडे या. ते पाहतात आणि म्हणतात काय हरकत नाही, लोकांना मदत करायला केली पाहिजे आपण. ते तिच्याजवळ जातात आणि म्हणतात काय काम आहे? ती म्हणते एवढी माझी बॅग फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये नेऊन ठेव. ती बॅग उचलतात, फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये नेऊन ठेवतात. ती पर्स काढते, पर्स मधून एक नाणं काढते आणि त्यांच्या हातावरती टेकवत असताना लिओजी सहज तिला विचारतात, खरं तर या बॅग मध्ये वजन असताना तुम्हाला हमालाची गरज लागली यार, ती तुम्ही कुठेतरी महत्वाच्या कामासाठी निघालेला आहात, कुठे निघालेला आहात मला कळेल का? त्याच्यावरती ती स्त्री म्हणते तुला हमालाला सांगून काय उपयोग आहे? माझे आवडते लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा मॉस्को मध्ये सत्कार आहे आणि त्या सत्काराच्या कार्यक्रमाला मी निघालेली आहे. त्यात ते काही बोलत नाही. तिच्या पर्स मधलं नाणं घेतात, स्वतःच्या पोटाच्या खिशामध्ये टाकतात, पुन्हा थर्ड क्लासच्या डब्यामध्ये बसतात. रेल्वे सुरू होते आणि मॉस्को स्टेशनवरती ज्यावेळेला रेल्वे थांबते त्यावेळेला ही स्त्री खाली उतरते आणि सहज पाठीमागे पाहते. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की मगाशी ज्या माणसाला आम्ही कुली म्हणून संबोधलं त्या माणसाच्या गळ्यामध्ये लोक हात का घालतायत. तिची उत्सुकता जागी होते. गर्दीमधील एका माणसाला ती विचारते की का हो असं का, या माणसाच्या गळ्यात तुम्ही हात का घालतात? त्यावेळेला तो माणूस म्हणतो असं काय करता, तुम्ही यांना ओळखलं नाही का? हे लिओ टॉलस्टॉय. काय करावं ते तिला कळत नाही. ती त्यांच्या समोर जाते आणि म्हणते मला माफ करा, मगाशी मी तुम्हाला कुली म्हणून संबोधलं. त्यावेळेला लिओजी तिला म्हणतात की कुणाला तरी कुली म्हणून संबोधल्यानं कुणाचा तरी अपमान झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तो अपमान झाला त्या कुलीचा, माझा नाही. हेही तिच्या लक्षात येत नाही. पुन्हा ते म्हणते की एक गोष्ट, तुमच्यासारख्या महापुरुषाला हमाली म्हणून जे नाणं मी तुम्हाला दिलेलं आहे ते नाणं मला परत द्या, कारण मला ते योग्य वाटत नाही. त्यावेळेला लिओजी तिला म्हणतात की तो पैसा मी कष्टाने मिळवलेला आहे आणि जो माणूस कष्टाने पैसा मिळवतो त्या पैशावरती त्याच माणसाचा पूर्ण अधिकार असतो. आणि पुन्हा शब्द ज्या वेळेला थांबतात त्यावेळेला ती त्यांच्या पायावरती डोकं टेकवायला जाते. त्यावेळेला लिओजी जीवनातला तिसरा महत्वाचा संदेश सांगतात की असं कुणाच्याही पायावरती डोकं टेकवत जाऊ नको, कारण दुसऱ्याच्या पायावरती डोकं टेकवायला डोकं असावं लागतच. असं या 3 क्षेत्रातल्या 3 मूल्यांचा परिणाम पुन्हा जागतिक विचारधारेवरती पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि तत्वज्ञानामध्ये विशेषतः मानवाच्या आणि समाजहिताच्या, मानव मोक्षाच्या आणि समाजहिताच्या तत्वज्ञानामध्ये या सगळ्या गोष्टींचा सुंदर असा मिलाप आपल्याला पाहायला मिळतो. अण्णांनी या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. अण्णांनी शिकवलं कष्ट करून पैसा मिळावा. माझ्या विद्यार्थ्यांनी शिकावं पण दुसऱ्या पुढे हात पसरून नाही, त्यांनी कष्ट करून घामाचे मळे फुलवून त्या ठिकाणी शिकावं. आणि म्हणून सातारमध्ये धनिनीच्या बागेमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला तिथली माती उचलतो त्यावेळेला त्या मातीला सुद्धा घामाच्या कस्तुरीचा सुंदर अशा प्रकारचा सुगंध येतो. आणि म्हणून ती माती आपण कपाळाला लावावी आणि असं सांगावं की या मातीनं या महाराष्ट्राला शहाणं करण्याचं काम केलं, या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान फुलवण्याचं काम केलं. आणि या स्वाभिमानाला आपल्या सर्वांच्या साक्षीनं नमस्कार करून मला या सुंदर अशा कार्यक्रमासाठी आपण बोलवलं. माझे विचार या ठिकाणी ऐकले आदरणीय प्राचार्य महोदय, आमचे मस्के सर आणि सर्वांना हार्दिक धन्यवाद देऊन या ठिकाणी